हॅलो मित्रमैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे करवीर नागरिक कोल्हापूरवरून. आम्ही आलेलो आहोत एका हॉटेलमध्ये, कारण की आम्ही जेव्हा लालपरीने पोहोचलो कोल्हापूरला, तेव्हा 1:30 वाजलेला होता. त्यानंतर मग आम्ही बाहेर निघालो डेपोमधून आणि चहा प्यायला बसलो. आम्ही हॉटेल बुक केलेलं नव्हतं, प्री बुकिंग नव्हती आमची. मग चहा पिता-पिता आम्ही ऑनलाईन बुकिंग केली. बघितलं तिथे कुठे हॉटेल्स अवेलेबल होते. कारण की व्हॅकेशन्स होते त्यामुळे भरपूर हॉटेल बुक होते. असं जाऊन बघितलं तर हॉटेल बुक्स होते आणि त्यानंतर मग आम्ही ऑनलाईन सर्चला सुरुवात केली. त्यानंतर मग आम्हाला एक सर्च ऑप्शनमध्ये छान दिसलं. मग तिथे आम्ही हॉटेल बुक केलं. वाजलेले होते 2:30 आणि तयारी करून निघता वाजलेले होते मग 3:30. तर मग आम्ही ऑटो रिक्षा केला आणि छान आमच्या प्रवासाला सुरुवात केली आणि आज आपण जातोय कन्हेरी मठामध्ये. तिथे गेल्यानंतर बघूया काय ते. इथून तर 20 किलोमीटर दाखवत आहे. जिथे आम्ही डेस्टिनेशनला आलेलो आहे. तिथनं 20 किलोमीटर पुढे जायचं आहे आणि आपण पोहोचलो आहे सिद्धगिरी मठामध्ये. तर इकडे तिकीट काढायचं आहे. तिकीट काढून घेऊया आणि बघूया पुढे काय-काय आपल्याला बघायला. कण्हेरी गावातील हा सिद्धगिरी मठ ग्रामीण संस्कृतीचे केंद्रस्थान आहे. ग्रामीण संस्कृतीमध्ये सेंद्रिय शेतीचे वैविध्य इथे पाहायला मिळतं. ग्रामीण जीवनाचा अस्सल आनंद आणि लोप पावत चाललेल्या कला यांचे माहेरघर म्हणून कण्हेरी या सिद्धगिरी मठाकडे बघितले. मठ म्हटलं की आपल्या डोळ्यापुढे येतात ते धार्मिक विधी, पूजा, अर्चा. परंतु कण्हेरी मठ हा मठांच्या प्रचलित व्याख्येपासून खूपच वेगळा आहे. विविध प्रकारच्या ग्रामजीवनांची झलक इथे पाहावयास मिळतेच. तसेच सेंद्रिय शेतीसुद्धा अनोख्या पद्धतीने केली जातं. कोल्हापूरला गेल्यावर पन्हाळा, ज्योतिबा, अंबाबाई मंदिर याप्रमाणे आता कण्हेरी मठाचे सुद्धा पर्यटकांच्या यादीत स्थान आलेले आहे बरं का. इथे आल्यावर ही गुहा आहे. येथे रामायणातील ऋषीमुनी आणि रामायणातील काही प्रसंगाचे देखावे उभे केलेले आहेत. त्या प्रत्येक ऋषीमुनींचं काय योगदान आहे किंवा त्यांनी काय कार्य केलेले आहे येथे आपण सहजरित्या वाचू शकतो. प्रवेश करताच संख्याशास्त्रांचे प्रवर्तक कपिल मुनीचा देखावा दिसतो आपल्याला. कर्मकांडांपेक्षा ज्ञानकांडाला त्यांनी अधिक महत्त्व दिले. पतंजली आयुर्वेदातल्या चरक परंपरेचा जनक, वैद्यकीय शास्त्राचाही उपदेश केला आहे. वेदव्यास महाभारत या अजरामर महाकाव्याचे रचिते, सनातन धर्माचे परमाचार्य व प्रवक्ते. वेदांचे ऋग्वेद, यजुर्वेद, अर्थवेद व सामवेद असे 4 भाग केल्यामुळे त्यांना वेदव्यास असे म्हणतात. महर्षी कणाद केवळ भारतातच नव्हे संपूर्ण जगाचा पहिला अणुशास्त्र म्हणून ओळखला जातो. नारद गळ्यात वीणा, हातात चिपळ्या आणि मुखात नारायण नारायण म्हणणारे नारद. पुढे आपण बघतो हिमालयातील गंगा धर्तीवर आणणारे भागीरथ. त्यानंतर गौतम ऋषी आणि मेघावती यांचा पुत्र चिरकारी. विष्णू शर्मा पंचतंत्र हा त्यांचा ग्रंथ. ससा, कासव, उंदीर हे पंचतंत्रातील मुख्य पात्रे. या आहे गार्गी. वैदिक वाङ्मयात एक तत्वज्ञान स्त्री. उपनिषद कलांमध्ये महिलांचे स्थान अत्युच्च होते हे त्यांच्या ज्ञानावरून आपल्याला लक्षात. इकडे आपण बघतोय अक्षपाद गौतम, न्याय सूतकर्ता. रामायणकर्ता वाल्मिकी महर्षी. पक्षीवधाचा प्रसंग इथे आपल्याला दाखवलेला आहे. राजा हर्षवर्धन वर्धन राजवंशातील एक महान सम्राट. त्यांनी नागानंद, रत्नावली व प्रियदर्शिका
या नावाची 3 नाटके रचली आहेत. इकडे आपल्याला पाहावयास मिळते शकुंतला आणि दुष्यंत यांचा पुत्र भरत. हे आहेत विद्यावाचस्पती, न्यायशास्त्रातील पंडित. यांना कोण ओळखत नसेल? भारतीय नाट्यशास्त्रांचे जनक भरतमुनी. इकडे आहे पाणिनी. व्याकरणावर अष्टाध्यायी हा महत्त्वाचा ग्रंथ त्यांनी लिहिलेला. एकलव्य द्रोणाचार्याची मूर्ती बनवून त्यावर धनुर्विद्येचा अभ्यास करत होता. भुंकणाऱ्या कुत्र्याच्या तोंडात त्याला इजा न होता त्याचं तोंड बंद करणारा हा एकलव्य. इकडे आहे शबरी. प्रभू रामचंद्रांच्या वाटेवर एकटक वाट पाहणारी शबरी. जेव्हा त्यांची भेट होईल तेव्हा त्यांना गोड बोरे खाऊ घालेल यासाठी ती रोज बोरे गोळा करायची आपल्या टोपलीमध्ये, आणि जेव्हा भेट होईल तेव्हा ती तिच्या हाताने त्यांना भरवणार असा तिचा विश्वास. यशोदा आणि श्रीकृष्ण. महर्षी पराशर. ग्रीक राज्याचा राजदूत चाणक्यांच्या भेटीला आलेले हे दृश्य. इकडे आपण बघतोय बालचिकित्सक कश्यप. इथे पपईच्या देठातून बालकाच्या हृदयाचे स्पंदने ऐकताना हे कश्यप ऋषी. चरक काय चिकित्सक म्हणजे ॲलोपॅथीतील मेडिसिन तयार करतानाचे हे दृश्य. सुश्रुत शस्त्रक्रियेचे जनक. जीवक हे मेंदू शस्त्रक्रियेत प्रवीण होते. यांना तर संपूर्ण जग ओळखतं. आर्यभट्ट ज्यांनी शून्याचा शोध लावला. नागार्जुन नालंदा विद्यापीठाचे कुलगुरू. भास्कराचार्य महान ज्योतिषशास्त्रज्ञ. गणित, तत्वज्ञान, तंत्रज्ञान, वैदिकशास्त्र, रसायनशास्त्र, संगीत, काव्य या शाखांमध्ये या ऋषीमुनींनी योगदान दिलेलं आहे आणि आपली परंपरा अधिक समृद्ध बनवलेली आहे.